Welcome to all become to students. सुस्वागतम. मित्रों, गेल्या लेक्चरमध्ये आपण स्कोप ऑफ स्टॅटिस्टिक्स इन व्हेरियस फील्ड्स, लिमिटेशन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि स्टेजेस ऑफ व्हेरियस स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशन्स. आज आपण नेचर ऑफ डाटा, क्लासिफिकेशन अँड टॅब्युलेशन या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. सुरुवातीला डाटा म्हणजे काय हे आपण पाहूया. द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फॉर स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड अ डाटा. म्हणजे सांख्यिकी संशोधनासाठी, इन्व्हेस्टिगेशनसाठी जी काय माहिती आपण गोळा करतो त्याला आपण काय म्हणायचं आहे? डाटा असं म्हणायचं आहे. इट मे बी इन द फॉर्म ऑफ नंबर्स, वर्ड्स, फिगर्स, सिम्बॉल्स, क्वेश्चन्स अँड आन्सर्स. कोणकोणत्या स्वरूपामध्ये माहिती असू शकते? तर ती नंबर, आकडेच्या स्वरूपामध्ये असू शकते, शब्दांच्या स्वरूपात असू शकते, फिगर्सच्या स्वरूपामध्ये असू शकते, सिम्बॉल्सच्या स्वरूपात असू शकते, क्वेश्चन आणि आन्सर्सच्या स्वरूपात असू शकते. द पर्सन हू कंडक्ट्स द स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशन इज नोन ॲज ॲन इन्व्हेस्टिगेटर. जो कोणी सांख्यिकी संशोधन करतो त्याला आपण काय म्हणतो? इन्व्हेस्टिगेटर असं म्हणतो. द कलेक्शन ऑफ डाटा इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप बिकॉज ऑफ इट इज द बेसिस ऑफ स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशन. सांख्यिकी संशोधनामध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा कोणता असेल तर तो माहितीचं संकलन करणं, कलेक्शन ऑफ डाटा. त्यानंतर नेचर ऑफ डाटा. द स्टॅटिस्टिकल डाटा आर ऑफ टू टाइप्स, प्रायमरी डाटा अँड सेकंडरी डाटा. मूलतः संख्याशास्त्राच्या परिभाषेमध्ये डाटाचे दोन स्वरूप आहेत, एक प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा. आता थोडक्यात सांगायचं तर प्रायमरी डाटा कशाला म्हणायचं की इन्व्हेस्टिगेटरने म्हणजे संशोधकाने स्वतः माहितीचं जर संकलन केलं असेल, डाटा जर गोळा केला असेल तर त्याला म्हणायचं प्रायमरी डाटा. आणि जर दुसऱ्या कोणीतरी गोळा केलेला डाटा हा जर तिसऱ्याने वापरत असेल तर त्याला म्हणायचं सेकंडरी डाटा. उदाहरणार्थ, मी संशोधक आहे आणि मला लागणारी माहिती मी स्वतः गोळा केली तर माझ्या दृष्टिकोनातून ती माहिती जी आहे ती प्रायमरी डाटा झाली. आणि मी माहिती गोळा केलेली जी आहे ती थर्ड व्यक्तीने जर वापरली तर त्याच्या दृष्टिकोनातून तो डाटा झाला सेकंडरी डाटा. प्रायमरी डाटा मीन्स ओरिजिनल डाटा ऑब्टेन्ड बाय अन इन्व्हेस्टिगेटर हिमसेल्फ. प्रायमरी डाटा मे बी अ रिझल्ट ऑफ अ सर्वे ऑर एन्क्वायरी कंडक्टेड. प्रायमरी डाटा कसे मिळू शकतो? तुम्ही सर्वे घेतल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रायमरी डाटा मिळू शकतो. धिस मे बी रिगार्डेड ॲज फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन. प्रायमरी डाटाला वेगळ्या भाषेत काय सांगतात? फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन. सेन्सस हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. प्रायमरी डाटा आर कलेक्टेड बाय दी मेथड्स डायरेक्ट पर्सनल इन्व्हेस्टिगेशन ऑर इंटरव्ह्यू. प्रायमरी डाटा गोळा करण्याच्या विविध पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत होती डायरेक्ट पर्सनल इन्व्हेस्टिगेशन. डायरेक्ट फेस टू फेस तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायचं आणि त्याच्यातून तुम्ही माहिती गोळा करू शकता. इनडायरेक्ट ऑर ओरल इन्व्हेस्टिगेशन. काही वेळेला डायरेक्ट प्रश्न विचारून माहिती मिळू शकत नाही, अशा वेळेला इनडायरेक्ट ओरल इन्व्हेस्टिगेशन असं घ्यायचं. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला वय विचारतं, खरं वय तुम्हाला कदाचित ते सांगायला संकोचतील. मग अशा वेळेला काय करायचं? ठीक आहे, तुम्ही 10वी कधी झालात? सांगितलं 2000 साली. मग 10वी 2000 साली या व्यक्तीची झाली असेल तर 10वी व्हायला कमीत कमी किती वर्षे लागतात? 16 वर्षे. मग 2000 आता आहे 2020 आला, 20 अधिक 16 म्हणजे 36 वर्षे वय आहे, असं तेच आपण इनडायरेक्टली माहिती गोळा करू शकतो. इन्व्हेस्टिगेशन थ्रू क्वेश्चनरी. तिसरी पद्धत प्रायमरी डाटा मिळवण्याची तर क्वेश्चनरी, प्रश्नावली तयार करून त्याच्या आधारे तुम्ही माहितीचं संकलन करू शकता. प्रायमरी डाटा आर ऑल्सो कॉल्ड ॲज रॉ डाटा ऑर अनप्रोसेस्ड डाटा. प्रायमरी डाटा म्हणजे हे रॉ डाटा, कच्ची माहिती, असं त्याच्यावर प्रोसेस केली नसते, क्लासिफिकेशन, टॅब्युलेशन, प्रेझेंटेशन केलेलं नसतं, म्हणून त्याला काय म्हणतात? रॉ डाटा किंवा अनप्रोसेस्ड डाटा असं म्हणतात. मग आता सेकंडरी डाटा, मगाशी मी म्हटल्यानुसार एखाद्याने गोळा केलेली माहिती जर दुसऱ्याने जर संशोधनासाठी वापरली तर त्या संशोधकाच्या दृष्टिकोनातून ती डाटा जे असतो तो सेकंडरी डाटा. द डाटा टेकन फ्रॉम सोर्सेस लाईक ऑफिस रेकॉर्ड्स, बुलेटिन्स अँड रिपोर्ट्स एटसेट्रा which are already collected by some other agencies is called a secondary data. Secondary data is in the form of tabulated, classified or ordered. So processed data. It is also called processed data or finished data. Primary data and secondary data are relative terms. For example, if A collects the original data, then it becomes primary data for A, whereas if the same data is used by B, then it becomes secondary data for B. मग मी सांगितलं, मी म्हणजे समजा ए व्यक्ती आहे
आणि तुम्ही म्हणजे समजा बी व्यक्ती आहे. मी माहिती गोळा केली तर माझ्या दृष्टिकोनातून तो डाटा प्रायमरी झाला आणि तोच डाटा तुमच्या दृष्टिकोनातून सेकंडरी डाटा झाला. A characteristic under study may be qualitative or quantitative. ज्याचा कशाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ते कॅरेक्टर जे आहे दोन स्वरूपात असू शकतं, एक क्वालिटेटिव्ह किंवा क्वांटिटेटिव्ह. आता मुळात क्वालिटेटिव्ह म्हणजे काय ते समजून घ्यायला पाहिजे. क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर कशाला म्हणायचं? अ कॅरेक्टर विच कॅनॉट बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ मेजरमेंट ओनली टू बी ऑब्झर्वड सच ॲज सेक्स, ब्युटी, लिटरसी, religion, honesty, etc. is called a qualitative characteristic. जे कॅरेक्टरिस्टिक तुम्ही फक्त ऑब्झर्व करू शकता, मेजर करू शकत नाही, अशा कॅरेक्टरिस्टिकला क्वालिटेटिव्ह डाटा कॅरेक्टरिस्टिक असं म्हणायचं. उदाहरणं कोणती कोणती दिली? सेक्स, लिंग, तुम्ही पुरुष आहात का स्त्री आहे हे बघितल्यानंतर लक्षात येणार. ब्युटी, तुम्ही किती सुंदर आहात किंवा एखादी वस्तू किंवा वास्तू किती सुंदर आहे हे तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येणार. लिटरसी, साक्षरता, साक्षरता तुम्ही साक्षर आहात का निरक्षर आहात हे तुमच्या कम्युनिकेशन केल्यानंतर त्याच्यावर लक्षात येईल. रिलिजन, तुमचा धर्म, जात किंवा तुमचा जो असणारा प्रामाणिकपणा हे अनुभवानंतर लक्षात येईल. ते काय मोजमाप त्यासाठी विशिष्ट असं नाही आहे. क्वांटिटेटिव्ह डाटा क्वालिटेटिव्हच्या विरुद्ध जी माहिती किंवा जो डाटा जो आहे, जे कॅरेक्टरिस्टिक जे आहे त्याच्याविषयीची माहिती जी आहे ती तुम्हाला आकड्याच्या स्वरूपात मोजता येते, त्याला म्हणायचं क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक विच कॅन बी मेजर्ड with the help of measurements such as age, height, weight, income, price, sale, profit, etc. is called a quantitative data. या उदाहरणाच्या निगडीत जी काय माहिती आहे, वय 50 लोकांचं वयाची आकडेवारी नोंद केला तर क्वांटिटेटिव्ह डाटा झाला. 50 लोकांच्या उंचीबद्दल तुम्ही माहिती लिहिलात, वजनाबद्दल लिहिलात, त्यांच्या उत्पन्नाबद्दल लिहिलात, वस्तूच्या किमतीबद्दल लिहिलात, विक्रीविषयी लिहिलात किंवा तुम्हाला किती नफा झाला याच्याविषयी जर माहिती लिहिला तर इज अ क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन. व्हाईल स्टडिंग एनी फेनॉमेनॉन वी कम अक्रॉस टू टाइप्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक, कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल. परत कॅरेक्टरिस्टिकचे आणखी दोन प्रकार आहेत, एक कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल. नावातच त्याचा अर्थ आहे. कॉन्स्टंट म्हणजे काय? ज्याची व्हॅल्यू स्थिर राहते त्याला कॉन्स्टंट म्हणायचं, आणि व्हेरिएबल म्हणजे ज्याची व्हॅल्यू बदलते त्याला म्हणायचं व्हेरिएबल. अ मेजरेबल कॅरेक्टरिस्टिक विच डज नॉट चेंज इट्स व्हॅल्यू इज कॉल्ड कॉन्स्टंट. फॉर एक्झाम्पल, अल्टिट्यूड ऑफ अ सर्टन प्लेस फ्रॉम सी लेवल. समुद्र सपाटीपासून एखाद्या शहराची जी उंची आहे ती फिक्स असते, त्याच्यात बदल होत नाही. साईज ऑफ अ रूम, तुम्ही मी ज्या रूममध्ये बसलेलो आहे त्याची साईज जी आहे ती फिक्स राहणार. हाईट ऑफ ॲन अडल्ट पर्सन, ठराविक वयानंतर उंची वाढत नाही, वजन वाढते अथवा कमी होते, पण उंची मात्र स्थिर असते. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत ते कॉन्स्टंटमध्ये येतात. व्हेरिएबल, अ व्हेरिएबल कॅरेक्टरिस्टिक विच changes its value is called a variable. A measurable characteristic which changes its value is called variable. मेजर करणारा कॅरेक्टरिस्टिक असणार पण त्याची व्हॅल्यू जर बदलत असेल तर त्याला म्हणायचं व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल, वेट ऑफ अ पर्सन, व्यक्तीचं वजन. आत्ता वजन मोजलं तर तासावारी मोजलं किंचित ग्रॅममध्ये फरक होतो, आज मोजला 4 दिवसांनी मोजला तर फरक पडू शकतो, म्हणजे चेंज होते व्हॅल्यू. एक्झामिनेशन मार्क्स, 10 टेस्ट घेतलं, 10ही टेस्टमध्ये तुम्हाला सारखे मार्क असणार नाही, त्याच्यामुळे बदल होऊ शकतो. पॉप्युलेशन ऑफ अ कंट्री, दिवसेंदिवस देशाची जी लोकसंख्या आहे ती बदलत राहते, त्यामुळं ही जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याला म्हणतात व्हेरिएबल. फर्दर द व्हेरिएबल्स कॅन बी डिवायडेड इंटू 2 कॅटेगरीज, डिस्क्रीट आणि कंटिन्युअस. मग व्हेरिएबलचे परत 2 प्रकार पडतात, डिस्क्रीट व्हेरिएबल आणि कंटिन्युअस व्हेरिएबल. कशावरनं पडतात? तर त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूजवरनं. जर त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज हे फायनाईट किंवा काउंटेबल इन्फायनाईट असतील तर त्याला म्हणायचं डिस्क्रीट व्हेरिएबल. अ व्हेरिएबल taking finite or countable infinite values is called as discrete variable. For example, number of students in the class, population of a country, number of stars in the sky. ही सगळी उदाहरणं जी आहेत हे डिस्क्रीट व्हेरिएबलची आहेत. कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल, डिस्क्रीट कशाला म्हणायचं? फायनाईट किंवा काउंटेबल इन्फायनाईट. आता राहिलेल्या व्हॅल्यूज कशा असतील? अनकाउंटेबल इन्फायनाईट. अशा व्हॅल्यूज घेणाऱ्या व्हेरिएबलला कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल असं म्हणतात. Random variable taking all possible values in a certain range is called as continuous random variable. For example, weight of a person, length of a screw, temperature of a certain place, all these characteristics or all these variables corresponding are the continuous random variable. आता तुम्ही म्हणाल weight of a person हे continuous कसं? अमर्याद काय व्यक्तीचं वजन असतं का? तर नाही. व्यक्तीचं वजन तुम्ही सांगताना 60 किलो, 70 किलो, 65 किलो सांगत असलं एक्झॅक्ट ते नसतं. एक्झॅक्ट वजन मोजता येत नाही.
पॉईंटमध्ये 25.1 किंवा 25.2 असं सुद्धा नाही, त्यात 0.1 आणि 0.2 मध्ये सुद्धा वजन असू शकतं. त्यामुळं पूर्णतः वजन जे आहे ते एक्झॅक्टली तुम्ही सांगू शकत नाही. इट इज अ कंटिन्युअस. म्हणून वजन जे आहे व्यक्तीचं ते कंटिन्युअस व्हेरिएबल होतं. लेंथ ऑफ अ स्क्रू 2 इंच 3 इंच एक्झॅक्ट ते नसतं, किंचित कमी किंवा जास्त असू शकतं, एक्झॅक्ट ते मोजू शकत नाही, म्हणून ते कंटिन्युअस व्हेरिएबलमध्ये म्हणतो. टेम्परेचर 22 डिग्री 30 डिग्री 40 डिग्री म्हणता पण ते एक्झॅक्ट ते नसतं, किंचित कमी तर असतं किंवा किंचित जास्त असतं. त्या अर्थाने इट इज अ कंटिन्युअस. आता क्लासिफिकेशन. The process of making homogeneous or non-homogeneous groups of observations according to similarities is called classification. माहिती जी तुम्ही आता गोळा केलेला आहात मग ते प्रोसेसिंग करणं सिस्टमॅटिकली ते क्लासिफिकेशन किंवा टॅब्युलेशनच्या स्वरूपात किंवा ग्राफ किंवा डायग्रामच्या स्वरूपात मांडणं हे करावं लागतं. मग क्लासिफिकेशन करत असताना त्याचे ग्रुप्स कसे करणार? होमोजिनियस ग्रुप्स. आता वर्गात मुलं आहेत मुली आहेत, मुलींचा एक ग्रुप केलात मुलांचा एक ग्रुप केला, दॅट इज द क्लासिफिकेशन. अशा पद्धतीने तुम्ही क्लासेस करू शकता. दी ग्रुप्स सो फॉर्म्ड आर कॉल्ड ॲज क्लास इंटरवल्स ऑफ क्लासेस. अशा पद्धतीनं मूळ डाटाचे जे ग्रुप्स करतात 1 2 3 4 5 जे काय त्याला म्हणतात क्लास इंटरवल्स किंवा क्लासेस. त्यानंतर टर्म्स युज्ड. क्लास लिमिट्स म्हणजे काय? दी 2 नंबर्स डेसिग्नेटिंग दी क्लास इंटरवल आर कॉल्ड ॲज क्लास लिमिट्स. ज्या 2 नंबरमुळे क्लास ठरतो त्या 2 नंबरला काय म्हणतात? क्लास लिमिट्स. फॉर एक्झाम्पल, in case of class 10 to 20, 10 and 20 are the class limits. 10 ते 20 या क्लासमध्ये 10 आणि 20 काय आहेत? क्लास लिमिट्स आहेत. The smallest possible observation that can be included in the class is called lower limit. त्या क्लासमध्ये लहानात लहान व्हॅल्यू कुठली तुम्ही ॲड करू शकता त्या व्हॅल्यूला काय म्हणतात? लोअर लिमिट. आता 10 ते 20 मध्ये किती? 10 तुमचा लोअर लिमिट. अँड द लार्जेस्ट पॉसिबल ऑब्झर्वेशन दॅट कॅन बी इन्क्लुडेड इन दॅट क्लास इज कॉल्ड अपर लिमिट. इन द अबाव क्लास 10 ते 20 या क्लासच्या संदर्भामध्ये 10 हा लोअर लिमिट आहे आणि 20 हा अपर लिमिट आहे. तर क्लास बाउंड्रीज. द क्लास बाउंड्रीज आर द नंबर अप टू विच द ॲक्च्युअल मॅग्निट्यूड ऑफ द ऑब्झर्वेशन्स इन अ क्लास कॅन बी एक्सटेंड. क्लास बाउंड्री म्हणजे कुठंपर्यंत त्या क्लासमध्ये तुम्ही व्हॅल्यू ठेवू शकता त्यामुळे क्लास बाउंड्री. द क्लास बाउंड्रीज आर ऑल्सो कॉल्ड ॲक्च्युअल लिमिट्स ऑर एक्सटेंडेड लिमिट्स. For example, if the classes are 10 to 19, 20 to 29, etc., the actual magnitude of observations in the class 20 to 29 will be 19.5 to 29.5. 20 ते 29 असा जरी क्लास असला तर त्याची ॲक्च्युअल मॅग्निट्यूड जे आहे ते 19.5 ते 29.5 असं असतं. इट कॅन बी क्लिअरली सीन दॅट इन केस ऑफ एक्सक्लुझिव्ह मेथड ऑफ क्लासिफिकेशन क्लास लिमिट्स अँड क्लास बाउंड्रीज आर सेम. क्लासिफिकेशनचे 2 प्रकार आहेत, एक्सक्लुझिव्ह आणि इन्क्लुझिव्ह. इन्क्लुझिव्हमध्ये ज्याच्यामध्ये दोन्ही लिमिट्स इन्क्लूड असतात आणि एक्सक्लुझिव्हमध्ये ज्याच्यामध्ये एक लिमिट हा त्याच्यात नसतो, एक एक्सक्लूड असतो. युजिंग क्लास बाउंड्रीज द क्लासेस आर मेड कंटिन्युअस. However, original frequency associated to do not alter. परंतु ओरिजिनल फ्रिक्वेन्सी असोसिएट टू डू नॉट अल्टर. म्हणजे क्लासेस करत असताना ओरिजिनल जे फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यात आपण बदल करू शकत नाही. क्लास मार्क्स ऑर मिड व्हॅल्यूज. इट इज मिड पॉईंट ऑफ क्लास इंटरवल अँड द सेम कॅन बी ऑब्टेन बाय फॉलोइंग फॉर्म्युला. क्लास मार्क किंवा मिड व्हॅल्यू म्हणजे काय? लोअर लिमिट अधिक अप्पर लिमिट भागिले 2 केलात की तुम्हाला काय मिळू शकते? मिड व्हॅल्यू किंवा क्लास मार्क मिळू शकतो. आता क्लास विड्थ. 2 क्लास बाउंड्रीमधला अंतर म्हणजे class width. It is the actual length of the class interval. We can find class width as follows. Class width is equal to upper boundary minus lower boundary. Open end class. A class in which one of the limit is not specified is called open end class. For example, below 50. 50 पेक्षा कमी. म्हणजे 50 ही त्या क्लासचे अप्पर लिमिट झालं, लोअर बाउंड्री इथं नाही आहे. किंवा अबव 100. अबव 100 म्हणजे 100 तिथं लोअर लिमिट झालं, अपर लिमिट नाही. अशा क्लासेसना काय म्हणतात? ओपन एंड क्लासेस. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्लासिफिकेशन कॅन बी समराइज ॲज फॉलोज. क्लासिफिकेशन करण्यापाठीमागचे जे उद्दिष्ट आहेत ते खालील आहेत. क्लासिफिकेशनमुळे काय होतं? इट कंडेन्सेस दी डाटा. डाटाचं संक्षिप्तीकरण म्हणजे थोडक्यात तुम्ही माहिती मांडू शकता क्लासिफिकेशनमुळे. इट ओमिट्स अननेसेसरी डिटेल्स.
क्लासिफिकेशनमुळं अनावश्यक जी माहिती असते तुम्ही ओमिट करू शकता. इट फॅसिलिटेट्स दी कम्पॅरिझन विथ अदर डाटा. क्लासिफिकेशनमुळे काय होतं की दोन डाटामध्ये तुम्हाला तुलना करता येते. दोन टेबल तुमच्या समोर असले, पुरुष किती स्त्री किती, तुम्ही तुलना करू शकता पुरुषांची संख्या जास्त आहे का स्त्रियांची संख्या जास्त आहे अशा पद्धतीने. इट रिव्हेल्स प्रॉमिनंट फीचर्स ऑफ दी डाटा. क्लासिफिकेशन बघितल्यानंतर त्या डाटामधल्या वैशिष्ट्ये जे आहेत ते तुम्हाला त्याच्यातून सहजपणे लक्षात येऊ शकतं. इट एनेबल्स फर्दर ॲनालिसिस. क्लासिफिकेशन केल्यामुळं तुम्हाला पुढील स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस जे आहे ते तुम्हाला करता येऊ शकतं. थँक्यू.